बीट, बटाटा, काकडी, दही, लिंबू, लसूण, कांदा, मिरपूड आणि मीठ. बघा बरं, मला उभ्या उभ्या पाठ झालं. घरी असलेलं सगळं साहित्य आहे. बरं, शिजून घेतलं म्हणजे नेमकं काय केलंय? कुकरमध्ये 2 शिट्ट्या केल्यात बस. बरं, बटाटा आणि बीटरूटला. हो. काकडी तुम्ही जरा ही वापरली, हिरवी काकडी, आपली हिरा काकडी त्याला काहीतरी म्हणतात. हो, ह्याला जास्त चांगला फ्लेवर आहे म्हणून. बरं, आपण आपली साधी काकडी वापरू शकतो. साधी काकडी वापरू शकता, पण ह्यात जास्त फ्लेवर येतो म्हणून मी ही काकडी वापरली आहे. ठीक आहे, काय करायचं आता? हे सगळं एक एक करून आपण मिक्सर मध्ये घालायचं आहे. बरं, ठीक आहे. आधी काय लागणार? बीटरूट घेऊया आपण. बरं, त्याचे 2 तुकडे असे करून ते शिजून घेतलेलं असल्यामुळे त्याचे काप पटापट होतात. हिमोग्लोबिन वाढीसाठी अत्यंत आवश्यक असं हे बीटरूट आहे. एक्झॅक्टली, बरोबर ना? बरोबर. आता बटाटा द्या. बरं, एक अर्धा बटाटा थिकनेस साठी घालतो आपण ह्यात बटाटा. बरोबर बरोबर. हे पण हाफ करून ह्यात घालूया. पुरे. आता ती काकडी द्या. आता कांदा द्या. बरं, कांदा एक एवढा बस. 2 पाकळ्या लसणीचे. 3 घालूया. ठीक आहे. मला लसूण आवडते. त्याचा उग्रपणा जो आहे ना, तो स्वादासाठी खरंच खूप चांगला असतो, त्याच्यामुळे मला ते आवडतं जरा. आता लिंबू पिळूया त्यात. बर, पुढे त्याला दही घालू. दही सगळंच लागेल. लिंबू आणि दही एकत्र केल्यामुळे ते हे होणार नाही, फाटणार नाही. ह्याला कारण हीट आपण देतच नाही. हा, त्याला आपण कुठली आच नाही लावली त्याच्यामुळे. आता मीठ आणि मिरपूड. आणि मिरपूड आवडीनुसार, कसं तिखट हवं. बरोबर. आता आपण थोडंसं ह्यात पाणी घालू म्हणजे ते चांगलं मिक्स होईल. बरोबर. बस बस बस. आता आपण याचं झाकण लावूया. मिक्सरला लावून घ्यायचं. कोल्ड बीटरूट सूप. याचा इतका फ्रेश असा कलर आहे प्लस टेस्ट तर आहेच. आता ह्याला आपण बोल मध्ये घालून घेऊया. क्या बात है. याच्यावरती सजावटीसाठी म्हणजे थांबा, आधी तुम्हाला याचा थिकनेस दाखवतो. किती छान असं घट्ट हे इतकं अप्रतिम कलर आहे याचा. आणि याच्यावरती सजावटीसाठी जर आपण एखादं पुदिन्याचं पान, कोथिंबीरचं पान किंवा लिंबाची फोड करून जर अशी इथे छान खोवली तर अशी एखादी 5 स्टार हॉटेल मधली हेल्दी आणि अट्रॅक्टिव्ह रेसिपी वाटेल. बरोबर. अजून एक आयडिया आहे. एक दहीचं छान स्कूप वरनं घातलं तरी सुद्धा खूप छान लागेल. सोने पे सुहागा हो जाएगा. बरोबर, एकदम फॅन्टास्टिक. तुम्हाला हेल्दी रेसिपी अशी छान करून पाहिजे असेल, प्यायचं असेल हे सूप, पटकन लिहून घ्या. कोल्ड बीटरूट सूप साठी लागणारं साहित्य आणि खोडथई. कोल्ड बीटरूट सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेला बीट, शिजवलेला बटाटा, दही, काकडी, लिंबू, कांदा, लसूण, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या बीटाचे काप, शिजवलेला बटाटा, काकडीचे काप, कांदा, लसूण, लिंबाचा रस, दही, मीठ, काळी मिरी पूड आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. मिक्सर मधून वाटलेलं सूप एका बाउलमध्ये काढून सजावट करून सूप सर्व्ह करावं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.